दुपारूच चालय हल्दी ना. विकास ठोंबरे दादाच्या हल्दी येतात. ह्यो डोंबिवलीचा पोर आहे. रोहित आपला मित्र आहे. ह्यो पण लय भारी ब्लॉगर आहे. इकडे यांची गंभीर चर्चा चालू आहे. मटन ह्या त्याच्यावरशीच वाटतं. मग गेलो याला आणायला. योगेश दुर्गे आमच्याच कुटुंबातलं आहे. इथं घेतलं आईस्क्रीम भराला. मनीष ठोंबरे ह्यो पहिले टिकटॉकला व्हिडिओ करायचा. किरण दुर्गे ना उत्तम दुर्गे. मरणाचा गरम होतोय तरी पण जेवायला आलाय गरम गरम. जाऊ दे पोटा पाण्यासाठी करायला लागतोय. मी आहे म्हणून करता नाही तर एकटा दुर्या काय काय करील. पहिले पाहुणे ना जाऊ दे मग तुम्ही जेव्हा या ना. मरणाची घाई. ह्यो केतन दुर्गे आहे ना. ह्यो आमचा गोविंदाप्पा. मग आलो शर्तीचा ब्लॉग टाकलाय. कुणी बघितला नसेल तर जाऊन बघा. रात्रीचे आलो हल्दी ना. तर ह्यो बारण्याचा जयमुने भेटला मला. याची दाढी लय पट्टे. दीपेश ज्यूस सेंटर आज इकडे आलाय चक्क. हे दोघं भाऊ आले. दोघं सलून वाले. इकडे आलो फोटो काढायला. तो नवरदेव तिकडच्या कॅमेऱ्यात बघतो. इकडे बघत तर जाऊ दे मी नाही काय बोलत. मग बोललो का माझा तोंड दिसतो. ह्यो आपला मित्र आहे. ह्यो जर कोणाला दिसला त्याला एक बिस्किट पुडा द्या. ही डीजे वाली टीम आहे सगळी. यांचा डीजे एकदम खट आहे ना. गाणी पण खट वाजवतात. यायला एवढा मोठा सेटअप नाही. एवढं सारी मोठ कसलंय. ह्यो आमचा बाबा आहे. आमचा कुलदैव त्यांच्या घरी बसतात. नेवाली गावातील पहिला कर्णधार आहे ज्याने आम्हाला पहिल्या नंबरची ट्रॉफी दिली. रघुदा आलाय लापशी घेऊन. ह्यो शोरूम वाला दादा काय माहित का तोंड लपवतोय. मिचेल जॉन्सन बोलते सबको खोलते. रोहित दुर्गेनी बुके जेवण लावलंय. हे कॉलेजचं सर आहेत. मोरे सर लय भारी सर आहे. 2 वर्ष कॉलेजला काढली पण एक पण फाटका नाही मारलंय असा राही मला. ह्यो त्याला सांगतोय मला भाजी नाही दिली. ह्यो तो मला दिले. बसलो जेवायला. ह्यो ऋषदा माझ्या बाजूला वाचलाय. आशिष मार्के जेवतोय ना. ह्यो त्याच्या बघतोय. ऋषदा भारी पोर आहे. याने मला गोटी दिली खाल्ला अर्धी. ह्यो बसला माझ्या बाजूला. याला भेटले नली मटणामध्ये. यायला मला नाही भेटली. जीवनदादा भागीत 1,60,00,000चे मालक. हे दोघं लय भारी पोर आहेत. आकाश दा मागच्या टायमाला बायकोशी नव्हता बोलत. तो काहीतरी काम करत होता. माझी मिसअंडरस्टँडिंग झाली. यायला फुकट मांगाव कल आले असती. आलो हल्दीला नाचाला. याने माझा फोन घेतला. याचा पत्त्याने आता ह्यो बोलत पाहता एकटा दुऱ्या काय काय करेल. मग मी काय बोलत नाही. मग बोललो माझा तोंड दिसतो. मी साधा पोर आहे म्हणून मला फायदा घेतला. याही सांगली आई.